आपल्यासोबत नरवाडे सर आहेत. जेणेकरून या ठिकाणी धार्मिक क्षेत्रामध्ये असणारा त्यांचा परिवार आणि महाराजांनी जेव्हा सांगितलंय, की सुसंस्कृतपणा अतिशय महत्त्वाचा आहे. कारण की त्याच सुसंस्कृतपणा जीवन घडत असताना आपल्या मुलाबाळं आणि आपला परिवार या ठिकाणी कसा चालावा आणि त्या परिवाराच्याच माध्यमातनं जनतेची सेवा सुद्धा या ठिकाणी कशी करावी, असं व्यक्तिमत्व आपल्यासोबत आहे डॉक्टर नरवाडे. सर आजच्या दिनी काय सांगणार? आजच्या दिनी मी एवढंच सांगेल, की आता या ठिकाणी ते आदरणीय पंडित महाराज पडगावकर यांनी जे काही या ठिकाणी धार्मिक कार्य सुरू केलेलं आहे, त्यांनी कोरोनाच्या काळामध्ये शेगाव महाराजांची दिंडी अगदी कोणी बाहेर पडत नव्हतं त्यावेळेला देखील ती दिंडी अखंडपणे चालू ठेवली. त्यांच्या मनामध्ये आणि त्यांच्या एकंदरीत विचारामध्ये जो की अध्यात्म दडलेलं आहे आणि ते जे हे कार्यक्रम करून जे समाज प्रबोधनासाठी जे बाहेरची जे महात्मे बोलवतात, जे जे कीर्तनकार वगैरे असतील, चांगले नामवंत कीर्तकांना आता मागच्या वर्षीपासून ते या ठिकाणी बोलवत आहेत. तर मी येथील गावकरी असतील, बाहेरची मंडळी येणारी असेल, त्यांना एकच या निमित्ताने विनंती करेल की त्यांनी यामध्ये सहकार्य करावं. आणि एक खरं म्हणजे आजच्या या दूषित वातावरणामध्ये आज जो समाज बिघडत चाललेला आहे आणि विशेषतः तरुण पिढी जे काही आत्ताच महाराजांनी सांगितल्याप्रमाणे सुशिक्षित बनत आहेत, परंतु त्या सोबत संस्काराची जोड नाही. तर याला संस्काराची जोड निर्माण होण्याकरता जे काही खऱ्या अर्थाने अध्यात्म हे आवश्यक आहे. तर हे जे उपक्रम या ठिकाणी अध्यात्माचा ज्यांनी पंडित महाराजांनी सुरू केलेला आहे, त्याला सर्वांनी सहकार्य करावं. आणि सहकार्य ह्या गोष्टी त्यांची परिस्थिती अत्यंत नाजूक आहे. मी ह्या निमित्ताने गावातील असतील, आमच्यासारखी मंडळी असेल, यांना विनंती करेल यांनी त्यांना आर्थिकदृष्ट्या देखील त्या ठिकाणी म्हणजे मदत करण्याचे प्रयत्न करावेत. एवढंच या निमित्ताने सांगू शकतो. आणि परत एकदा सांगेल की माझं जे कुटुंब घडलेलं आहे, आज मुलगी MD गायनिक आहे, जावई DM नेफ्रॉलॉजिस्ट आहेत, एक मुलगा आहे तो आज IAS आणि सध्या आणखी 6 महिन्यानंतर तो कलेक्टर होणार आहे. त्याची मिसेस पण डेप्युटी कलेक्टर आहे. तर हे जे घडलेलं आहे, तर मी माझ्या नोकरीच्या काळामध्ये पशुवैद्यकीय सेवा अधिकारी म्हणून काम केलेलं आहे. आणि खरोखर खरं सांगतो तुम्हाला की काम करत असताना मी त्याकडे एक आध्यात्मिकदृष्ट्या सुद्धा पाहिलेलं आहे. मला बरेच लोक सांगायचे की तुमच्या वाट्याला ही सेवा आलेली आहे. मुख्य जनावरांची सेवा करणं हे फार कमी लोकांचे नशिबी आहे. तर मी त्याला एक चांगलं ईश्वराचं कार्य समजून काम केलेलं आहे. आता या ठिकाणी बरेचसे शेतकरी असतील, मी कधीच त्यामध्ये आर्थिकदृष्ट्या विचार केला नाही. आणि आज जे काही मला ईश्वराने जे काही माझ्या पदरी यश घातलेलं आहे, हे जे मुलं मोठे झालेत आणि त्यामध्ये मी ईश्वराचा सिंहाचा वाटा आहे असं समजतो. त्यांचे प्रयत्न जरूर असतील, परंतु ईश्वराचे आशीर्वाद सुद्धा आवश्यक असतात. आणि ईश्वराचे आशीर्वाद हे याच पद्धतीने तुम्ही प्रत्यक्ष सहभागी होऊन प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्या या कार्यामध्ये आपण किती मदत करतो यावरती अवलंबून असतं. आणि ते मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. याचा मला एक विशेष आनंद आहे या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याचा. आणि मी हे ठरवलेलं आहे जीवनामध्ये की अशा कार्यक्रमामध्ये होईल तेवढं सहकार्य आणि मदत करायची आहे. धन्यवाद. मित्रांनो, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ एक ओळ यांच्याकरता या ठिकाणी खरी ठरते. भडगाव गावाला या ठिकाणी भेट दिलेली आहे. पंडित महाराज सुद्धा आहे त्यांच्या सोबत. या ठिकाणी त्यांचा जो वारकरी संप्रदायाचा जो संच आहे तो सुद्धा या ठिकाणी उपलब्ध या ठिकाणी आहे. अशीच सेवा या ठिकाणी अविरतपणे त्यांनी द्यावी अशी विनंती या ठिकाणी करतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय